तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख. वाचिना श्रीमुख आवडीने, वाचिना श्रीमुख राम कृष्ण हरे
सारा सार विचार करा उठा उठे 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 सारा सार विचार करा उठा चिंता
सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, तुका म्हणे कोटी कुळेती पुनित, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया, मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी, ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कलां, शरण शरणाय विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान पांडुरंगाच्या संकीर्तन निरूपणासाठी निवडलेला भंग, वारकरी संप्रदायातील थोर संत, विश्ववंदनीय विश्व उद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा अत्यंत महत्वाचा नाम महात्म्य प्रगट करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी सेवेचं प्रवृत्ती निमित्त सांगणं अत्यंत गरजेचं आहे. संपन्न होत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मुरबाड तालुका भागवत वारकरी सांप्रदायिक समाजसेवक मंडळ मुरबाड साधू संतांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी परमपूज्य परमपवित्र श्रीराम महाराज जोशी उर्फ दादा महाराज
तसेच वैकुंठवासी परमपूज्य यशवंत भाऊ महाराज देसाई, वैकुंठवासी परमपूज्य जानवी महाराज श्रीराम जोशी, ममताई या सर्वांच्या कृपाशीर्वादाने व पूजनीय श्रद्धेय वैष्णवभूषण प्रमोदजी महाराज जगताप अण्णा यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव संपन्न होत आहे। पूजनीय महाराजांच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा आली। योग आहे, प्रथम दिवसाची कीर्तन सेवा आहे। समोर उपस्थित असणारे पूजनीय श्रद्धेय प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच त्यांच्या रूपाने उपस्थित आहेत असे आमचं श्रद्धास्थान हरिभक्तीपारायण एकनाथजी महाराज कोष्टी गुरुजी आणि आपण सर्व मुरबाड तालुक्यातील वारकरी मंडळी, मृदांगाचार्य, गायनाचार्य, वारकरी संप्रदायाच्या भजन या साधनेची उपासना करणारे सर्व मंडळी, सर्वांना वंदन। देवरूप श्रोते, माता भगिनी, पुरुष वर्ग आपल्याही चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करतो। भगवान श्री ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सद्गुरु जोग महाराज, दादा महाराज मला जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने मी अभंगावरती निरूपण करण्याचा प्रयत्न करेल। विठाला आपला सप्ताह अत्यंत दृष्ट लागेल असा सप्ताह आहे। पारायणाचं जे स्थळ आहे मी बघितलं, एखाद्या क्षेत्रावर जशी ग्रंथाला दैवत मानून, नाही ते दैवतच आहे आपलं, त्याची पूजा केली जाते। अनुष्ठानपूर्वक आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करता तेव्हा आले जान फळ त्याचे मोकळं ठेवावं, त्याच वेळेला त्याचं फल आपल्याला प्राप्त होत असतं। कुठल्याही क्षेत्रामध्ये श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे आणि डोळसपणे परमार्थ करण्यासाठी सत्संगती गरजेची आहे। थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन असल्याशिवाय परमार्थ करता येत नाही। ऐका मायबाप, संसारात सुद्धा मार्गदर्शक गरजेचे आहे, तर परमार्थासाठी का नको? माऊली सांगतात, प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया आपण अपाया माझी पडे। संसार असो वा परमार्थ असो, मार्गदर्शक असणं गरजेचं आहे आणि मार्गदर्शक त्याच्याबरोबर मार्गदर्शन आणि त्याच्याबरोबर मार्गक्रम। जो कोणी साधक मार्गदर्शन घेत असतो त्याच्या जीवनात नम्रता असावी लागते। मोठ्यांचं आता सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये सप्ताह भरपूर चालू आहे, परंतु ते सांगायला नको आणि तुम्ही ऐकायला नको। तुम्ही सश्रद्ध श्रोते आहात म्हणून लक्षात ठेवा, डोळसपणे परमार्थ करण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याकडे काय पाहिजे तर नम्रता पाहिजे। आणि नम्रता असल्याशिवाय चांगल्या लोकांच्या संगतीत माणूस टिकू शकत नाही। विठाल कारण संत जीवन असे पहा, धनवान, पदाधिकारी, सत्ताधारी हे जे मंडळी आहेत तर यांचा प्रभाव सामान्य जीवावर पडत असतो। लक्षात ठेवा, सामान्य जीवा, पैशावाल्याचा प्रभाव सामान्य लोक, एखाद्या सत्तावानाचा प्रभाव सामान्य लोक, पण पैशावाल्याचा, सत्तावानाचा प्रभाव संतावर पडत नाही। कारण संत देवाच्या आणि देवाच्या नामाने प्रभावित झालेले आहे। ते वेगळ्या धनाने त्यांच्या जीवनात ते धन जे मिळवतात ते धन वेगळं आहे। संतांचं धन कोणतं आहे? धनवित्त कुळे अवघिया नेते आगळे। विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची। विठ्ठल म्हणून बहुतेक श्रीमंत लोकांनी महाराजावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही। आपला प्रभाव जो आहे तो सामान्य लोकांवर पडत असतो। महाराज संतांच्यावर जो प्रभाव आहे तो देवाचा आहे, किंवा संतांचा प्रभाव इतका मोठा आहे का तो देवावर पडतो।
लक्षात ठेवा. देव सुद्धा ज्यांची सेवा करतो, संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. म्हणून आजच्या काळामध्ये आज्ञेत राहणं गरजेचं आहे. इथे आल्यानंतर देव सुद्धा आज्ञेत राहिला. मला वाटतं आपण सुज्ञ असून बहुश्रुत श्रोते आहात की आपण संतांच्या आज्ञेत आहात. असा सुंदर उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि माझ्या भाग्यानं मोठे मोठे महापुरुष या उत्सवात येऊन गेलेले आहे. तर मी काय बोलणार महाराज? माझ्याकडे ना ज्ञान ना गुण ना कला काहीच नाही, परंतु एक संताचा हमाल म्हणून इथं उभा आहे. विठाला तुम्ही जशी माझ्याकडे कृपा दृष्टी कराल त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करील. तुम्ही संत माझ्याकडा कराल दिठीचा बहुडा. आणि म्हणून पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात काही लिखित नियम आहे, काही अलिखित नियम आहे. त्यापैकी हा एक नियम आहे मला. अलिखित नियम कोणते? धोतर नेसावं, नेहरू शर्ट टोपी हे असं हे कुठं लिहिलेलं नाही, पण काळाच्या ओघामध्ये कसलेही कपडे घालायला लागले. तर वारकरी संप्रदायाला साजेसा सात्विक पोशाख जो आहे तो जरी लिखित नसला तरी संतांनी जो पोशाख धारण केला तो आपण करावा. दुसरी गोष्ट, काही लिखित स्वरूपाचे नियम आहेत. साधना कशी करावी, कुणाच्या संगतीत करावी, हे लिखित नियम आहे. त्यापैकी आज पहिल्या दिवशी भगवंताचं नाम महात्म्य प्रतिपादन केलं पाहिजे असा नियम आहे. आणि म्हणून खरं म्हणजे परमार्थ हा मंगलाच आहे. पहा, परमार्थामध्ये अमंगल असं काही नाही, सगळं मंगलच आहे. कारण आपला देव मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायस्तनो हरिः. विठाला सांगू लागला की तुम्ही नामस्मरण करा, तर सांगायचं म्हणून सांगितल्यावर समाज ऐकत नसतो. मग समाजावरती कोणाची छाप आहे? काही लोक अनुभवातून परमार्थ करणारे. पहा, तुम्ही कीर्तनकारात दोन प्रकार करा. एक प्राचीन कीर्तनकार आणि एक आता सध्याच्या काळात जे कीर्तन करतात ते लोक. तर प्राचीन कीर्तनकारांचं कीर्तन असं असायचं. आता सध्या कीर्तन करणं सुलभ झालं की त्याचे पुस्तकही निघाले. याच्या पुढचं सांगायचं म्हणलं की मोबाईलवर युट्यूबवर बघून लोक कीर्तन करू लागले. आणि त्यातही नको ते आदर्श असं आहे का नाही. मुख्य हेतू आहे की कीर्तन करायचं तर कसं करायचं. महाराज म्हणले पाहून या ग्रंथ करावे कीर्तन कसं असावं. पण पूर्वीच्या कीर्तनकार मंडळीकडे जर पाहिलं, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेव महाराज आणि गादी नारदाची महाराज, सद्गुरु जोग महाराज आदी करून संत मंडळी ज्यांनी कीर्तन केले ते समाजाला ज्ञान सांगत असताना त्यांनी अनुभवाचं सांगितलं. कसं सांगितलं? अनुभवाचं. आणि अनुभवाचं ज्ञान लवकर पडतं, पचनी पडतं. विठाला महाराज सांगतात, जे मला अनुभव आले ते मी समाजाच्या समोर प्रगट केलं. मग संताचा परमार्थ जो आहे तो आचाराचा आहे आणि अनुभवाचा आहे. आचार्य शब्दाचा अर्थच असा केला शास्त्रकारांनी, आचनोतीच शास्त्रार्थम माचरे स्थापयत्यपि स्वयमपि आचर्यत यस्तु स आचार्येतु स्मृतः. म्हणजे जो आचरण करतो आणि मग समाजाला सांगतो त्याच्या बोलण्याचा प्रभाव आहे. संतांना नुसतं नाम घ्या म्हणून सांगितलं नाही, तर त्या नामाचा अनुभव घेतला नाही. ते नाम आपला श्वास म्हणून जतन केलं, ते नाम आपलं प्राण म्हणून जतन केलं. आणि त्या भक्तीचा आलेला अनुभव, समाजाचं होत असणारं अकल्याण
जीवाचं होणारं पतन पाहून संताला दया आली आणि याही समाजाचा उद्धार व्हावा, सर्व अधिकार शौर्य नाम सर्वांनी घ्यावं याच्यासाठी आग्रही केला. महाराजांनी आपला परिचय देत असताना समाजाला कसा दिला? कोण आहे तुम्ही? महाराज म्हणतात, मी नामधारक आहे. आलो म्हणे तुका मी नामधारक, आलो म्हणे तुका मी तुकाराम महाराजाला विचारलं, ते म्हणले मी नामधारक आहे. कोण आहे? आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आणि म्हणून लक्षात ठेवा, असे श्रेष्ठ आपल्या वारकरी संप्रदायातील संत आहे महाराज. आपल्या संतांकडे पहा, त्यांच्या प्रतिमेकडे पहा. त्यांनी केला तसा परमार्थ करा, ते बोलले तसे बोला. हे का नाही? त्यांनी सहज बोललं तर ज्ञानेश्वरी तयार झाली, ते सहज बोलले तर गाथा तयार झाला, ते सहज बोलले तर शास्त्र तयार झालं, आणि आपण सहज बोललो तर भांडणं लागत. म्हणजे हे आपल्या बोलण्याचा प्रताप आहे. त्यांची वाणी काय? आटू वेगू विंदानू स्नेह शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जिही वाचा, साचानी मवाळ मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. महाराज म्हणतात, मोकळे मन रसाळ वाणी, मोकळे मन रसाळ पवित्र होते महाराज. हे का नाही? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. कधी मधी नाही, कधी मधी म्हणते तुमच्याकडे, कधी मध्ये हा शब्द जो आहे, कधीतरी नामस्मरण करणाराचा देह पुण्यवंत आणि पवित्र होऊ शकत नाही महाराज. मग अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. कुठलीही साधना करत असताना सतू नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. कुठलीही साधना करा, त्याच्यामध्ये नित्य नेम पाहिजे. नित्य नेमनामी लक्ष्मी वल्लभ तया जवळी. टाळकरी मंडळी बोलू नका. विठाला विठाला मृदंगाची सेवा करतात, याला सातत्य लागतं महाराज. कधीतरी पखवाजावर जो थाप टाकतो त्याला पखवाज वाचता येणार नाही.
मग कुठलीही साधना असू द्या, त्याला सातत्य पाहिजे, नित्यनेम पाहिजे. दुसरी गोष्ट दीर्घकाल पाहिजे. नित्यनेम केला 7 दिवसाचा आणि पुन्हा जी खुटीला बांधली ज्ञानेश्वरी. मला आवडलं महाराज, मला पूजनीय महाराज अगोदरच अण्णा बोलले की इथलं सगळं एक प्रभावशाली आहे. त्याचं कारण आहे की आपण संताश्रित परमार्थ करता म्हणून असे लक्षात ठेवा. नाही तर आपली बुद्धी अशी नसते. असं आहे, आता गावगाव खेडोपाडी भरपूर पारायण चालले, सप्ते चालले, पाहता सोय नाही. पण नियम असतो, घराघरातलं कोणीतरी एक व्यक्ती पारायणाला पाहिजे. मग आता मोकळं फक्त कार्ट असतं, मुलगा असतो तो, कारण शाळेत जात नाही, घरच्याला वैताग देणारा, त्यापेक्षा 7 दिवस तिकडं झोपून द्यायचं. मग 7 दिवस ते ज्ञानेश्वरी का वाचतो? नाश्ता केला का घरी जातो, त्याचा नियमच तेवढा. म्हणून अखंड आपल्या जीवनात ती साधना पाहिजे. दीर्घकाल, नित्य, आणि जी साधना करतो त्याच्याविषयी श्रद्धा. काय काय ही त्रिश्रुत्री लक्षात ठेवा. कीर्तनातून हे एवढं हे काही अवघड नाही, घेऊन जा. आपण जी साधना करतो ती नित्यनेमानं करा, जी साधना करतो ती दीर्घकाल पर्यंत करा, आणि जी साधना करतो त्याच्याबद्दल श्रद्धा ठेवा, फल निश्चित आहे. विठ्ठल अशा नाम साधनेनं वाणीमध्ये तप निर्माण अशा प्रकारचं होतं. आणि गोड वाणी कोणाला आवडत नाही? प्रत्येक माणसाला गोड बोलणारा माणूस आवडतो. एक श्लोक आहे पा, वाक माधुर्यात सर्व लोक प्रियत्वम, वाक पारुषाचोपकारोपि नष्टाः, किंवा लोके कोकिलेन प्रदत्तम, किंवा लोके गर्धवश्यापराधः. त्या पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटातली वाळू उपसायचं काम त्या गाढवावरती लादायची, आणि जिथं बांधकाम चालू आहे तिथं ते गाढव नेऊन टाकतात. 25-30 असे गाढव, पुढे एक जण मागे एक जण, भरणारी माणसं, दिवसभर ते गाढव काम करतात. संध्याकाळी खुट्याला आले. आता किती उपकार आहे हो गाढवाचा, तुम्हाला समजू राहिलं का? उपकार आहे का नाही? दिवसभर काम केलं, ते पैसा कमवून देतं, उपजीविकेचं साधन झालं, आहे का नाही? पण त्या गाढवाला बोलून जमत नाही. ते जर भजन म्हणायला लागलं तर घरातले लोक त्याचं भजन ऐकतील का? ते जर गायन करायला लागलं, गाढवाचा आवाज कसा राहतो? म्हणजे कुठल्या स्वरात जो निघत नाही तो त्याचा आवाज. पण त्याच्या दारामध्ये कोकिळा येतील, गायन करते. त्या कोकिळेनं काही दिलं नाही, तिच्याकडून काही अपेक्षा नाही, पण ती गायला लागली का घर मालक म्हणतो, गा ग बाई चांगली गा, बराच वेळ बस, ऐकू दे मला. मग गाढवाना उपकार करून तिचं ऐकत नाही, आणि कोकिळेचं काहीच उपकार नाही तरी सुद्धा तिचं गायन ऐकतो. कशामुळं? आवाज गोड आहे, वाणी गोड आहे. लक्षात ठेवा, गोड वाणी, पवित्र वाणी बनवायची तर नाम साधन करा. विठ्ठल तुम्ही म्हणताल कोकिळानं कोणती साधना केली? असं आहे. मुख्य हेतू हा आहे की परमार्थामध्ये नाम साधनेला अत्यंत महत्व आहे. हे जे मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालं, कुठल्या तरी साध्याला धरून प्राप्त झाले. माझे गुरुजी पूज्य श्री मारुती बाबा कुरेकर सांगत असतात की प्रत्येक जन्मात संसार आहे. कोल्या कुत्र्याला संसार आहे, नुसतं माणसाला संसार आहे असं नाही. प्रत्येक योनीमध्ये संसार आहे. आहार, निद्रा, भयमैथून सर्व योनीशी समसमान. प्रत्येक योनीमध्ये काय आहे? संसार आहे. माणसाने तोच केला म्हणजे मनुष्यपणा सिद्ध झाला असं. तर कुठल्या तरी साध्याला अनुसरून हा मनुष्य देह आपल्याला मिळाला. खरं म्हणजे पहिलं साधन हे भगवत प्राप्तीचं उत्तम मिळाला की आपल्याला नरदेह मिळाला. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्ये होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. महाराज सांगतात काय साध्य होणार नाही? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, भगवत स्वरूपतेपर्यंत जाता येतं. पहा, असं
असा सुंदर देह दिला, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन. पुढे काय? जेणे तू जोडसी देवापर्यंत जोडण्याचं साधन आहे. आणि आणखी काय? नासे जीवपण भवरोग विठ्ठल. आता सगळ्याच माणसाला देव जोडा वाटतो का? सगळ्याला जन्म मरणाचं शल्य वाटतं का? नापास झाल्याचं शल्य ज्याला वाटतो तो विद्यार्थी, आणि जन्म मरणाचं शल्य ज्याच्या जीवनात आहे तो साधक आहे. कोणालाही जन्म मरण नको असं वाटत नाही. आपण खरं म्हणजे आपण मरणारे याचाच विचार करा ना. आपल्याला असं वाटतं आपल्याला इतका विषय ब्रह्मदेवासारखं की मी मरणारच नाही या सिद्धांतानं आपण जगतो. पण मरण जर डोळ्यासमोर ठेवलं तर हे मरण कशानं जाईल याच्याकरता आपण प्रयत्न करू. विठ्ठल. केले पहा. एक मुक्त आहे की ज्याला भगवत रूपता प्राप्त झाली. दुसरा मुमुक्ष अथवा साधक जीव आहे, जिज्ञासू जीव आहे की जो प्रयत्नात आहे. आणि तिसरे विषय पामर आहे, त्याच्या हे ध्यानातच नाही, ते ध्यानावरच नाही महाराज. पण जो विषय जिज्ञासू आहे त्याला जन्म मरणाचं शल्य वाटतं. मला खरा आनंद प्राप्त झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे. तो कायमी उद्धार पावे, कायमी करा समाधान चित्त माझे. अशा प्रकारची ज्याच्या अंतःकरणात तळमळ आहे तो जिज्ञासू जीव आहे. विधीन विषय सेवन करणारा विषयी, आणि पामर त्याच्या खालच्या थराचा. काही खातो, काही पितो, कसा वागतो, बोलण्याला नियम नाही असा जो तो पामर आहे. माऊली म्हणतात अंगा मनासी रुचावे, हे तुलेनी कृत्या कृत्य नाटवे, करणे याचे निनावे भलतेची करी. काही करतो, कसाही वागतो असा पामर. त्याला ना बोलण्याचं सुमार ना खाण्याचं सुमार, कुठेही खायचं. ते पहा, परमार्थामध्ये आहार शुद्धी असली पाहिजे. विठ्ठल. मग असा जो जिज्ञासू जीव आहे त्या जिज्ञासू जीवासाठी भगवत प्राप्तीसाठी कुठली साधना केली पाहिजे असा प्रश्न पडतो. कारण देवापर्यंत जाण्यासाठी वेगळे मार्ग आहे. निष्काम कर्माची साधना आहे, आणखी तत्वज्ञानाची साधना आहे, योगाची साधना आहे, आणि चौथा भक्तीचा मार्ग आहे. मग नेमका कोणता अवलंबावा असा प्रश्न ज्या वेळेला पडला त्यावेळेला तुकोबराय म्हटले, अरे योग करावा की ज्ञान मार्गाने मार्गक्रमण करावं की कर्म मार्गाने करावं, गोंधळून जाऊ नको, आधी विचार कर. आणि याच्यामध्ये जे सुलभ असेल, सर्व अधिकार शैव्य असेल, युग परत्वे जे योग्य असेल ते कर. अभंगाचं पहिलं चरण. सारा सार विचार करा,
भरा कंठी विठोबाचे तुकोबराय सांगतात. अशा जिज्ञासू जीवाला तुकोबराय मार्गदर्शन करतात महाराज. अरे काय सार आहे, काय असार आहे, काय ग्राह्य आहे, काय त्याज्य आहे. तेव्हा तत्वज्ञानातलं ग्राह्य त्याज्य वेगळं. तुकाराम महाराजाचा अभंग आहे, फलकट तो संसार येथे सार भगवंत. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरी सांगतात. माऊली म्हणतात, देखे सारा सार विचारता भ्रांती ते पाहे असारता सारते स्वभावता नित्य जाणी तैसे विचारता निरसले मग प्रपंच सहजे सांडावले तत्वता तत्व उरले ज्ञानियासी. मग हे तत्वातलं सारा साराची भाषा आहे. संसारामध्ये देव सार आहे, बाकी सगळं फलकट आहे, है का नाही. पण इथं तो गोंधळून असा गेला साधक का अनेक मार्ग आहे त्याच्या पुढं, साधन वेगळे वेगळे. मग या सगळ्या साधनामध्ये मी कोणत्या रस्त्यानं जाऊ, कोणता मला बरा पडल असं त्याला वाटलं. पहा मग अधिकारानं ग्राह्य त्याज्य काय, कालानुसार ग्राह्य त्याज्य काय, फलानुसार ग्राह्य त्याज्य काय आणि शास्त्रानुसार ग्राह्य त्याज्य काय समजत नाही. मला तुमच्याकडे पाहून असं वाटतं तुम्हाला हे माझ्यापेक्षा जास्त समजत. ऐका, अधिकारानुसार ग्राह्य त्याज्य काय. तेव्हा कर्माचा अधिकार सगळ्याला आहे का, कर्माचा अधिकारी सगळे आहेत का, ज्ञानाचे अधिकारी सगळे आहेत का, योगाचे अधिकारी सगळे आहेत का भक्तीचे अधिकारी सगळे. कर्मामध्ये फार बारकाव आहे. नाथ महाराज सांगतात, कर्मे आचमन करावे मिशमात्र जल घ्यावे न्यूनाधिकत्वासवे दोष पावे सुरापान सम. ते आचमन करतानाचं जे पाणी असतं ते जर जादा कमी झालं, जास्त झालं किंवा कमी झालं तर विनाकारण घरच्या भाकरी खाऊन दोष पदरात पडतो. पण कर्म बारीक आहे, आपल्याला समजणं कठीण आहे. आता आपण इतकं पाणी घेतो का बा म्हणा वाहून जाईल त्याच्यात. कर्म बारीक आहे, कठीण आहे. त्याच्यानंतर आहे बा योग मार्ग, अष्टांग योग सांगितले. यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. मग आता हे आपल्याला कळलं पाहिजे, आसन कसं असावं, याची सुरुवात कशी असावी हे फार कठीण आहे. अष्टांग योगे न सिनीजे यम नियम निरोधन किजे रया वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे गाता वाचा श्रवणे ऐकिजे रया. विठ्ठल तर आपले किती आसनं होते ज्याचं त्यानं पहा. अवघड आहे मला. त्याच्यानंतर आहे ज्ञानाचा अधिकारी. आमचे गुरुजी सांगत असतात, म्हणले अध्यात्म विद्या म्हणजे वाघिणीचं दूध आहे. ते सगळ्याला पचन असं नाही. एक तर वाघीण भेटत नाही, भेटली तर हा वाघ तिथं थांबत नाही ना दूध काढायला. वाघीण जर भेटली तर आपण पाहिल्या पाहिल्या असं आपल्याला आत्मसाक्षात्कार असं आहे. मग मुख्य हेतू आहे वाघिणीचं दूध काढायचं तर काढणारा कोणीतरी शंभूराजासारखा पाहिजे आणि पात्र सुवर्णाचं पाहिजे. तसं तत्वज्ञान टिकण्यासाठी अंतःकरणाची स्वच्छता असावी लागते. निष्काम कर्म निष्काम उपासना याच्याद्वारे मल विक्षेपादी दोष घालवावे आणि मग आपण तत्वज्ञानाचा अधिकारी हो. विठ्ठल भक्तीत तशी क्लिष्टता नाही. कलियुगामध्ये जर पाहिलं तर हे सगळं शक्य नाही, पण कलियुगात भक्ती मात्र सोपी आहे. काय भक्ती महाराज म्हणले, ही भक्ती अशी सगळ्यांना करण्यासाठी सर्वाधिकार शव्य आहे. सकळासी येथे आहे अधिकार.
दृष्टीनं पाहिलं तर सर्वांना सेवनीय भक्ती आहे. आता कालाच्या दृष्टीने विचार करा. कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मकैः द्वापारे परिचर्यायाम कलो तत् हरि कीर्तनात. आहे का नाही? कलियुगा माझी करावे कीर्तन अवघ्या वाटा झाल्या. विधी विधान नकळे न घडे सर्वथा. महाराज सांगतात हे कलियुगामध्ये सगळे रस्ते बंद पडलेले आहे. एक रस्ता चालू आहे, राजमार्ग आहे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा भक्ती मार्ग राजमार्ग. आता फळाच्या दृष्टीनं पहा. कर्माचं फळ माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात आपण जे जे कर्म करतो ते ते कर्म स्वच्छ करा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया पारा तुषा लागी मग तिये पूजे रिझले आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. कर्माचं फळ आहे वैराग्य. आहे का नाही? त्याच्यानंतर ज्ञान जे ब्रह्मानुभूती ब्रह्म साक्षात्कारापर्यंत घेऊन जाणार आहे. योग जे समाधीपर्यंत घेऊन जाणार आहे. पण भक्तीचा जर विचार केला तर हे सगळं भक्ती या साधनेमध्ये सामावलेलं आहे. महाराज म्हणतात तुम्ही जर भक्ती केली तर हे सगळं मिळेल तुम्हाला. पुढे भक्तीने धरिले समाधी. काय पंचदशीकार विद्यारण्य स्वामीने धर्मपदाचा समाधी असा उल्लेख केला. तर योगाची जी समाधी तीही मिळेल. महाराज तर म्हणतात समाधीचे सुख सांडा ओवाळोनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. मग फलाच्या हेतून पाहिलं तर सगळ्या साधनाचं फळ भक्तीत आहे. कालाच्या हेतून पाहिलं तर कलियुगामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे. अधिकाराच्या हेतून पाहिलं तर सर्व मानव समाजाला करण्यायोग्य आहे. आणि शास्त्राचं म्हणणं जर ऐकलं तर शास्त्रही सांगतं की सगळ्याचं उत्तर आहे भक्ती. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, असं हे नाम सोपं आहे आणि त्याचे फायदे अनेक अशा प्रकारचे आहेत. संतांनी तर या नाम साधनेला साध्य मानलं, साध्य फल मानलं. आपण साधन म्हणून करू, पण संत म्हणतात हे नाम साधनच आमच्यासाठी साध्य आहे. विठ्ठल नामस्मरण कसं करायचं म्हणले, ज्याला आणखी देव मिळाला नाही तर त्या साधकांना, जसं चैत्राचा महिना आहे, भरपूर ऊन आहे, तानेनं व्याकुळ झाला आणि त्यावेळेला जसं तो तृषा लागल्यानंतर पाणी पाणी करतो आहे का नाही, वियोगामध्ये तसं ज्या साधकाला देव मिळाला नाही त्या साधकांना तितकं अट्टहासानं नामोच्चारण करा. म्हणजे ज्याला देव प्राप्त झाला त्यानं सुद्धा ज्ञान गिळोनी गावा, प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यानं हरिभजन सोडायचं नाही आणि संतांना सोडलं नाही. ते सतत ते करत राहिले. म्हणजे तृप्त झाल्यानंतर, जसा एखादा व्यक्ती भोजन झाल्यानंतर जसा सहज आनंदाने म्हणतो वा वा, तसं संयोगामध्ये आनंदाने नामस्मरण करा, वियोगामध्ये भगवत प्राप्तीच्या अट्टहासाने नामस्मरण करा. विठ्ठल पण मग हे कधी करा? तुम्ही ध्यानावर आहे का सगळे? कधी करा हे म्हणले, आता मला टाइम नाही, मारता करू. आता मरण कधी येणार आहे हे काही तुमच्या हातात आहे का? माणसं बोलताना लय भारी बोलते, मला वेदांत बोलते. एखाद्या प्रेताला घालवायला जर स्मशानभूमीत गेले तर तिथं आपले शब्द कसे राहतील, पण परत येताना तसे नाही राहत. आमच्या गावाला एक कबीर मठ आहे. तिथले मठाचे महंत शांतीदास महाराज साहेबजी त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. पहा, म्हणले कबीर महाराज फार मोठे संत होते, काशी क्षेत्रात राहायचे. त्यांना भेटण्यासाठी काही मंडळी आले. नेमकं त्या दिवशी ते अंत्यविधीला गेले होते. घरी मातोश्रीला विचारलं, त्यांनी सांगितलं की ते अंत्यविधीला गेले. मग ओळख काय म्हणले, ज्यांच्या डोक्याला टोप आहे आणि त्या टोपाला मोराचा पीस आहे. काय आहे? मोराचा पीस आहे, ते कबीर महाराज. आता पहिले लोक जवळजवळ डोके झाकूनच ठेवत होते. त्याचं कारण असं होतं की हे सर्वेषु गात्रेषु शिर प्रधान आणि याला अत्यंत महत्व आहे आणि म्हणून ते झाकून असायचं. तर असं झालं पहा, कबीर महाराजांच्या डोक्याला तो टोप, त्याला मोराचा पीस. हे तिथं आले तर त्या अंत्यविधीच्या स्थळावर स्मशानभूमीत सगळेच लोकांच्या डोक्याला मोराचा पीस दिसायला लागलाय. अतिशोक्ती वाटू देऊ नका. सगळं आता कोण कबीर आहे? थांबले थोडा वेळ, अंत्यविधी झाली आणि परत येऊ लागले. गावाच्या वेशीच्या आत आले तर हळूहळू सगळ्याचे पीस कट झाले आणि फक्त कबीर महाराजाच्या डोक्याला मोराचं पीस राहिलं. का हो? त्याचं उत्तर असं आहे, यांनी महाराजालाच विचारलं, महाराज आम्हाला असं दिसलं आणि आता हे दिसना. कबीर महाराज म्हणले, त्याचं कारण आहे, या सगळ्या लोकांचे डोके तिथं माझ्या डोक्यासारखे झाले होते. सगळ्यांचे मन, अंतःकरण हे माझ्या अंतःकरणासारखं स्वच्छ झालं होतं. पण जसे ते गावाच्या जवळ आले तसे पुन्हा बद्ध झाले. आता हा कशाचा फरक आहे, प्रभाव आहे, देव जाणे. पण मुख्य हेतू आहे की त्या स्मशानभूमीत माणसाला वैराग्य निर्माण होतं. 3 ठिकाणी होतं. भोजन अंते, स्मशान अंते, मैथुन अंते चयामती. स्मशानभूमीत गेलं का वैराग्य निर्माण होतं, त्याला स्मशान वैराग्य म्हटले. ते तिथंच होतं, ते घरी नाही होत. घरी जर झालं तर लोक घरी थांबणारच नाही. झडो झडो आणि वहिला आणि सगळे प्रयागराजला जातील. ते स्मशान वैराग्य. भोजन आणते, जेवायला बसला, पोटभर जेवला आणि मग ते घर मालक गृहिणी म्हणू लागल्या, महाराज अहो थोडा श्रीखंड घ्या, थोडी बासुंदी घ्या. ते महाराज म्हणतात, नाही हो पोटभर. अहो घ्या,
सकाळपासून काही खाल्लं नाही. नाही नाही, आता एक घास नाही खाऊ शकत. पार झाला तर उद्या सकाळी खाईन. भोजन आणते, हे बी स्मशान वैराग्य. आणि तिसरा आहे मैथून आणते. हे सांगायला नको, प्रापंचिक लोकांना याचा अनुभव आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याला देहाच्या दृष्टीने हे ज्ञान आहे की मरण आहेच, पण विसर पडला. आणि दोन गोष्टीचा विसर आहे, एक मरणाचा आणि दुसरा देवाचा. दो बात को याद कर जो चाहे कल्याण, या दोन गोष्टीचा आपण विसरू नये. विसरली तया थोर झाली हनी, पचती लखानी 84च्या. महाराज सांगतात अशा परमात्म्याला आपण विसरू नका बाबा रे, सतत त्याला आठवा. विठ्ठल वेगाने भक्ती मार्गाला लागा. काकड्यामध्ये सुंदर वर्णन आलं. राम राम स्मरा सगळ्याच्या आधी माऊली म्हणले माझं जीवन पूर्ण झालं त्याचं कारण आहे आधी नाव माझ्या मुखात आलं. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी जाहले पूर्ण काम. देवाशी बोलत होते माऊली. देवांना प्रश्न विचारला, माऊली तुमचं जीवन परिपूर्ण, आयुष्य शिल्लक आहे आणि इच्छा संपून गेल्या. काय आयुष्य शिल्लक आहे, इच्छा संपून गेल्या, हे परमार्थातलं जीवन. आणि संसारातलं जीवन आयुष्य संपून गेलं तरी इच्छा शिल्लकच आहे. हे करायचं ते करायचं, इदम यशात इदम, मला हे हवंय. आणि आयुष्य तर संपलं. मरता मरता मी लोक विचारते बाबा काही इच्छा आहे का, तरी बाबा म्हणते पिंटीचं रगन पाहायचं होतं. म्हणजे आपलं हे प्रापंचिक जीवन आहे. माऊली तुमचं जीवन परिपूर्ण झालं त्याचं कारण काय? माऊलीचे शब्द आहे, आरंभी आवडी आदरी आले ना. देवाला वाटलं असं म्हणतील की तुमच्यामुळं झालं, तर नाही नाही, नामामुळं झालं. आणि गंमत अशी देवाला सुद्धा देवाच्या नावाचा महिमा माहिती. तुझ्या नावाचा महिमा कळे मेघश्यामा. देवाच्या नामात किती सामर्थ्य आहे हे त्याचं त्यालाच माहिती नाही. आणि ते माहिती जर कुणाला असेल मायबाप, ते माझ्या संतांना माहिती आहे. तुकोबाराने सुंदर दृष्टांत दिला. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे, तैसे तुझे नाम नाही तुझ ठावे. देवा अरे तुझ्या नामातली शक्ती तुला माहिती नाही. मग भगवंतात जसं सामर्थ्य आहे तसं भगवंताच्या नामात सामर्थ्य आहे. उदके तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. नामाचं सामर्थ्य
जो सेतू बनवला त्या सेतूवर दगड तरले, त्याचं कारण भगवंताचं नाव आहे. एक दिवस भगवान गेले दगड टाकायला आणि दगड टाकला तर बुडाला, दुसरा टाकला तोही बुडाला, तिसरा टाकला तोही बुडाला. माग पाहिला तर हनुमानजी उभे होते. हनुमानजी म्हणले, देवा तुझ्या हाताचा दगड तरत नाही, तुझ्या नाम ज्याच्यावर असेल तो दगड तरत. लक्षात ठेव. मग देवाच्या नामानं जर दगड तरत असेल तर माणसं का तरणार? तुकोबाराची गाथा ज्या वेळेला पाण्यात बुडवली त्यावेळेला त्याला दगड बांधले महाराज आणि दगड बांधून ती गाथा बुडवली. तुकोबाराय 13 दिवस झाले निश्चक्र करिता. तुकाराम महाराज त्या इंद्रायणीच्या डोहावर बसले आणि तुकोबाराचा राग बुडवणाऱ्यावर नव्हता. तुकाराम महाराज म्हणले, भगवंताने मला हे काव्य करायचं सांगितलं. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे ओनिया. सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नको, काही निमित्त सांगू नको. तुकोबा तू अभंग तयार कर, काव्य तयार कर. आणि मी असं देवाच्या आज्ञेनं तयार केलेलं काव्य आणि ते पाण्यात बुडवावं. पाषाणाची खोळ घेऊन बैसला असे देवासोबत तुकोबरा भांडतात महाराज. आणि पर्यायी ती गाथा पाण्यावरती तरली. नुसतं तरली नाही तर दगडासहित तरली. जळी दगडासहित, जळी दगडासहित वाया, 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 मुद्दा इतकाच आहे. मग आता जे दगड तरले तर त्या इंद्रायणीच्या डोहात दुसरे दगड नव्हते का हो? झोपले का तुम्ही? बरेच दगड होते ना, गोल गोल चोपडे चटक. किती चोपडा दगड कामाचा नाही, त्याला वाण पाहिजे. वाण कोणतं गवत नाही, वाण पाहिजे. आता जुन्या काळात दगडाच्या भिंती बनवल्या जायच्या, तर हे जे गोल धोंडे हे बसतच नाही ना, ते वानतच नाही. आणि दगडाच्या भिंती असल्या तरी ते वळंब्यात बांधायचे ते लोक. थोडी सुद्धा माग पुढे तो चिरा होत नव्हता. आता आमच्या मराठवाड्यात बरेच मोठे मोठे चिरेबंदी वाडे आजही आहे. मुख्य हेतू आहे चोपडे दगड कमी होते का डोहात? त्या किती कमी होते, पण तरले का ते? मग दगड तरले पण सगळे नाही. कोणते तरले? जे गाथेला बांधलेले होते ते तरले. लक्षात ठेवा, गाथेला बांधले तर दगडे तरते. मग आपणही माणसं आहोत, आपण तरणार नाही का? आपण दगड आहे का? आपण तर माणसं आहोत, आपण सजीव आहोत, आपण चेतन आहोत. पण आपण तरण्यासाठी आपण ग्रंथाला बांधलं पाहिजे, आपल्याला स्वतःला. पण असं आहे, आपण ग्रंथ बांधून ठेवतो, ते वस्त्रामध्ये बांधून ठेवतो, पण त्याला माऊलीची ओवी म्हणून काया मने वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी विठ्ठल. काम फार
श्रेष्ठ आहे महाराज. पण आता कसं का होत नाही घ्या. खरं तर कशासाठी घ्यायचं नाही, नाही नामासाठी नाम घेतो, भक्तीसाठी भक्ती करतो, काही अपेक्षा आहे म्हणून करीत नाही. अशी भक्ती सेवे लागी असं नाम देवाच्या चरणी रुजू आहे. आता जवळजवळ आरतो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. काही अर्थ भक्त आहे, काही अर्थार्थी भक्त आहे, काही जिज्ञासू भक्त आहे आणि काही ज्ञानी भक्त आहे. मग भगवान म्हणतात ज्ञानी तो आत्मा माझा. भक्ती करतो पण मोबदला मागित नाही. आपण भक्ती करतो पण यादी आधी आपली तयार. 16 सोमवार करते मी पण याच्यासाठी. म्हणजे अशी जी भक्ती माऊलीची शब्द आहे फार सुंदर. माऊली सांगतात का बैल विको निगोठा, बैल एकाचा आणि गोठा बांधाचा. आणखी रांधवनी रस सोय निकी, करोनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी झाडीती धर्मू. अविवेकी माणूस. एक बाई सुगरण होती, स्वयंपाक चांगली करत होती आणि स्वयंपाकासाठी सुगरण बाई पाहिजे. कशी पाहिजे? खूप शिकली म्हणजे स्वयंपाक चांगलाच येईल असं नाही. सुगरण जी असेल आणि सुगरण माऊलीनं कडू कारल्याची भाजी केली तर तिच्या हातची गोड लागत. आणि आमच्या मराठवाड्यात म्हणते येडी हळद जर असली तर कालवनाचा नाश. भाजीचा काय नाश. ती गोड भोपळं कडू करते. विठाल माऊली म्हणले सुगरणी आणि उदारे रसज्ञानी जेवणारे. मग सुगरणीनं स्वयंपाक केला पण खाल्ला नाही महाराज. पोट पाठीला चिटकलं. दिवसभर नुसतं स्वयंपाकात मग्न आणि 5:30 वाजता बनवलेलं टोपल्यात घातलं आणि बाजारात विकायला आली. तिला चक्कर येऊन पडली. का? काहीच खाल्लं नाही. बनवलं पण खाल्लं. तसे आपण भक्ती करतो पण भक्तीचं फळ काहीच भेटत नाही. कारण ती भक्ती आपण भोगासाठी वापरतो. भोगासाठी अविवेकी झाडीती धर्म. मग कशासाठी करता याला महत्व आहे. काय करता याच्यापेक्षा कशासाठी करता. विठाल आता आम्ही गण भजन म्हणतो पण पादरात पुण्य नाही ना. कशासाठी तरी असत. कशासाठी याला काय तानसेन फार चांगली गायची. आता ते कसे गायचे माझ्यासारख्या असुरांना सांगून फार चांगले. अकबराच्या दरबारामध्ये एक रत्न म्हणून होते ते. मग त्या कारभारामध्ये ताण तणाव आला का ते संगीत ऐकायचे, विसरून जायचे. एक दिवस बादशाह म्हणले तानसेन तुझ्यासारखा गायक पृथ्वीवर नसेल. पण माणसानं सगळं इसराव, गुरुला इसरू नये. किती मोठं झालं तर आपण गुरुपेक्षा मोठं होऊ शकत. किती मोठे झालो तर देवापेक्षा मोठे होऊ शकत. किती मोठे झालो तर बापापेक्षा मोठे होऊ शकत. आणि नेमका आपलं तेच हुकत. शिकला का तो बापाला शिकितो. गुरुपेक्षा मोठे. हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पडा. सगळ्यात मोठा देव आहे. नाही का माय बाप. तानसेन असे मोठे गायक ते म्हणले माझे श्री गुरु माझ्यापेक्षा चांगले गातात. कोण आहे म्हणले माझे श्री गुरु वृंदावनला राहतात हरिदास महाप्रभू. मग भेटीला गेलं पाहिजे. तानसेन समेत बादशाह वृंदावनला आले पण हरिदास महाप्रभूचं गायन श्याम सुंदरासाठी होतं. फक्त त्याच्यासाठी गायचे, त्याची पूजा करायचे, रात्रंदिवस भजन करायचे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण कृष्ण वास. त्यांचं गायन अकबराने ऐकल्या बरोबर त्याला समाधी लागली महाराज की काही आगळा वेगळा आनंद आहे. आता आलेच होते तानसेन महाराज तर गुरुजी जवळ गेले. गुरुजींना सांगितलं तू सुद्धा एक भजन गा.
तानसेननी सुद्धा सुंदर भजन गायलं. पद्धत आहे, आपल्याकडे कोणी आलं तर काहीतरी दिलं पाहिजे. जरी शिष्य होते तरी त्यांचा सन्मान केला, त्यांना हार घातला, शाल पांघरली आणि एक ताटभर सुवर्ण मुद्रा त्यांना दिल्या. कपडा काढला, सुवर्ण मोहरा दिला, यात आश्चर्य नाही. त्याच्यावर एक फुटकी कवडी ठेवलेली होती. कवडी कळती ना, कवड्याच्या माळा वगैरे असतात. आमच्याकडे पोळ्याच्या सणाला बैलाच्या गळ्यात त्या कवड्याच्या माळा घातल्या जातात. तर ती कवडी ठेवली. तानसेन आपल्या गुरुजीला म्हणतात, गुरुजी मला हिरे जवाहर माणिक मोती मोहरा हे मला नवीन नाही, हे राजमहालात लागो तितकं आहे. कुठं गेले की लोक मला देतात, पण तुम्ही देऊन तर दिलं आणि त्याच्यावर ही फुटकी कवडी ठेवली, याचा अर्थ काय? त्यांच्या गुरुजींना सांगितलं, तानसेन तू गातो चांगला, त्याची किंमत सोनं आहे. नाही किंमत होऊ शकत नाही, पण तुझं गाणं देवासाठी नसून एका बादशाहासाठी आहे, म्हणून त्याची किंमत फुटकी कवडी आहे. त्याची किंमत काय? फुटकी कवडी. कारण तू गातो देवासाठी नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपलं गायन हे भगवंतासाठी असावं, मग ते कसंही असू द्या, कसंही असू द्या. महाराज म्हणतात, त्याला स्वर नसला तरी चालत नाही. तया वीण भुकेला दुसरं कायाच्या चिंतने निरसेल
फक्त 15 मिनिटं उरलेले आहे. त्यातही 10 मिनिटात आपण सेवा आटपू आणि 5 मिनिटात उरलेल्या तुम्ही जाता. आमच्या संस्थेचा नियम आहे 10 मिनिटं आधी सोडायला पाहिजे. पण ऐका, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. त्याचं जर चिंतन केलं तर संकट जातील. जन्म मरणाधिक संकट आहे माऊलीनं सांगितलेलं आहे. म्हणून आणखी भौतिक काही आपत्ती असतील पण भगवत चिंतनानं ते नाहीसे होतात. लक्षात ठेवा, चिंतनाचा असा नियम आहे, ज्याचं आपण चिंतन करू तत्तच स्वरूप आपल्याला प्राप्त होत असतं. भागवतामध्ये दत्त प्रभूने जे 24 गुरु केले त्यापैकी भिंगुरटीला एक गुरु केलं. ती जी भिंगुरटी आहे, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. मग ते चिंतन स्नेहानं असो, भीतीने असो, किंबहुना द्वेषानं असो. यत्र यत्र मनोदेही धारयत सकलम ध्रियात, स्नेहात भयात द्वेषात वापी यापि तत्तत् स्वरूपता. जसं आपण चिंतन करू, स्नेहानं करू, भीतीनं करू अथवा द्वेषानं करू, ते स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. सीतामाईला रावण ज्या वेळेला उरलेले होते फक्त 6 महिने, भावार्थरामानं सुंदर वर्णन पंचवटीतून घेऊन गेला, अशोक वनात ठेवलं. तिथं माझी सीता माऊली शोक करू लागली. वासुकीच्या वनी सीता शोक करी, का हो अंतरले रघुनाथ दुरी. येवनी गुफे माझी दुष्टे केली चोरी, का हो मज आणले अवघड लंकापुरी. सांग ओ त्रिजटे सखे ऐसी मात, देईल का निधी भेटी रघुनाथ. सीतामाऊली विवळ झाल्या, रडू लागल्या. त्रिजटे, काय पाप केलं, काय दुष्टाचरण होते म्या केले. तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, गाई वत्सा पत्नी पुरुषा विघडले. नकळे ओ माव चरणांतरले. कशामुळे देवापासून मी दूर झाले. त्याचं उत्तर मिळालं, नाडी येली आशा मग कांती सोनी. त्रिजटा, मी सारखी रामाचं चिंतन करते आणि नेम आहे, जो ज्याचं चिंतन करतो त्याला ते स्वरूप प्राप्त होत. जे ज्याचे चिंतन तैसे तैसे होय म्हण, असं महाराजांचं प्रमाण आहे. तसं जर आपलं मन किंवा आपली अवस्था होत असेल तर त्रिजटे, मी सारखं रामाचं चिंतन करते आणि मी जर राम झाले तर आमची जोडी ती टिकणार नाही. त्यावेळेला त्रिजटा हुशार होती महाराज. ती म्हणली, सीते, तू जर रामाचं चिंतन करते तर जगन्नियंता परमात्मा झाडाला कवटाळून आणि जंगलामध्ये हे सीते हे सीते हे सीते असं जे म्हणतोय, म्हणजे राम सीतेचं चिंतन करतो आणि सीता रामाचं चिंतन करते. जर समजा तू राम झाली तर तू राम होशील आणि रामचंद्र प्रभू काय होतील, सीता. चला, विनोदाचा भाग सोडा. मुख्य हेतू हा आहे की चिंतनाने ते स्वरूप आपल्याला काय होत असतं, प्राप्त होतं. महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्या नामाने जर आपण रामरूप झालो तर संकट कोणते राहिले. मी तो वासुदेव तत्वता, मी मरणारा नाही या बोधावर तुम्ही याल. न त्वं देहो न इंद्रियानी न प्राणो न मनो न धीहि, विकारित्वात् विनाशित्वात् दृश्यत्वाच्च घटो यतः. चिदानंद रूप शिवोहम शिवोम. अशा प्रकारे तुम्ही त्या अभेद स्थितीत नामनामीचा जसा अभेद असतो त्या प्रकारे तुम्ही देव स्वरूप व्हाल. मग संकट कोणते उरले. पण जर संकट असतीलही तुम्ही मानतही असाल सामान्य रीतीने तर ते जातील. तयाच्या चिंतने निरसेल संकट. आणि नामस्मरणाचा नियम आहे की काय होत नाही महाराज. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. म्हणून तुकोबाराय सांगतात, सर्व संकट जातील
तराल दुर्घट भव सिंधू, हा संसार सिंधू सागर, ही माया नदी भगवंताने वर्णन केलं बा. दैवी हेश्या गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. विठ्ठला एक नवलाओ जो जो की जे तरुणो पावो तो तो अपाव होय तो ऐक. जे जे आपण इथून तरुण जाण्यासाठी उपाय करू ते अपाय होता. म्हणजे दवाखान्यात गेलो इलाज करण्यासाठी तर आजार वाढत गेला, तसं या माया नदीतून पलीकडे जाण्यासाठी निघालो माऊली म्हणतात अपाय झाला. आता बरंच वर्णन आलं त्याच्यामध्ये. एक स्वयंबुद्धीच्या बाई निघाले विठाला विठाला. श्री महाराजांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळी वाजवा. ऐका, ज्ञानोबराय सांगतात की जो जो उपाय केला तो तो अपाय झाला, परंतु तरी सुद्धा एकाच उपायानं इथं तरुणोपाय होऊ शकतो. ते थये कचिलेला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडिये सरले माया जाळ. अमृत अनुभवात फार सुंदर उभी आली पा. माऊली म्हणतात खरं म्हणजे या संसाराचं हे जे पाणी आहे, ही जी माया नदी आहे, तर या नसलेल्या पाण्यात माणसं डुबू लागली. आता पाणी का आहे, तुम्ही भिजाता का घरी जाता जाता? ओले होत नाही, पण हे नसलेलं पाणी आणि यात आपण नुसतं डुबले नाही तर शेंडी सह डुबलो. नाही ते जडी बुडी जे जय घनवटे जे ने तारी जे तरले याही नुरी जे कवनिये ठाया. माऊली म्हणतात नसलेल्या पाण्यात डुबतात, पण पाण्यामध्ये जड वस्तू टाकली का ती बुडते. वजनदार वस्तू असली का ती काय होते, बुडून जाते. तुम्ही दगड टाकला तो बुडून जातो, पण नाव काय होते, तरते. आता त्या नावेचं वजन करा काट्यावर. वजन केलं 4 क्विंटल भरली आणि तिच्या वजनाचे 4 क्विंटल दगड पाण्यात टाकले, काय झाले, आणि नाव टाकली, काय झालं, मग दगड बुडायले आणि नाव तरू लागली. तसं तुम्ही आम्ही बुडालो, पण संत महात्मे तरले. आणि संत हे नाव आहे. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी. नाथ भागवतात उभी आली. नाथ महाराज म्हणतात ती नाव आणि संत रूपी नौका याच्यात फरक आहे. त्या नावेमध्ये चढावं लागतं आणि संत रूपी नौकेच्या पायाजवळ बसावं लागतं. या नावेची नवलगती वरी चढले ते बुडती तरी राहिले तळी राहिले ते तरती सत्य गोष्टी उद्धवा. मग लाकडी नौकेमध्ये जे चढले ते बुडले, पण संतरूपी नौकेत त्यांच्या पायाजवळ जे बसले ते तरले. मग माया नदीतून संसार सागरातून दोघच तारणारे आहे. एक तर भगवंताचं नाम आणि दुसरे आहे संत. लक्षात ठेवा बरं. संत इतके वजनदार आहे. जय घनवटे किती वजन आहे. संतांनी देवाच्या समोर जावं तर देवाने संतांचा आदर करावा, इतके वजनदार. आपण म्हणतो ना व्यवहारात त्या माणसाचं फार मोठं वजन आहे. मंत्री संत्री लोक ते गेले की उभे राहतात, हे व्यवहारातलं वजन. तसं संतांचं चरणीचे रज वंदी शुळपाणी हे वजन आहे. विठ्ठला म्हणून तुकोबराय सांगतात तराल दुर्घट भव सिंधू. पण मानवाच्या कुळात तुम्ही जन्माला आले. जन्मोनिया कुळी वाचे स्मराराम धरी हाची नियम अहर्निशी. अहर्निशी त्या प्रभूच्या नामाचा जप करावा. कारण आपल्याला
कुठल्याही मानवाच्या कुळात तुम्ही जन्माला आले तर तो अधिकार आहे. कुठल्याही आपण जर नियमानं मनुष्य शरीरातच भक्ती केली जाते, पण या नियमाला अपवाद आहे. मला सांगा, हनुमंतराय कोण आहे हो? मानव आहे का? गरुड, जटायू हे पक्षी आहे, पण तरी त्यांनी काय केली? भक्ती केली. आणि आपण मनुष्य आहोत तरी जर भक्ती करत नसू तर मग आपला उद्धार होणार नाही, खरं सुख आपल्याला प्राप्त होणार नाही आणि खरं कल्याण आपलं होणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, वाचे स्मरा राम धरी हाची नेम अहर्निशी. आणि असा जर नेम धराल तर होईल काय? तुका म्हणे कोटी पोळी पुनीता, तुका म्हणे कोटी पोळी पुनीता. भावे गाता गीत विठोबाचे. त्या प्रभूच्या चिंतनाने नामस्मरणाने काय लाभ होतो महाराज सांगतात. कोटी कुळ पुनीत होता. त्या श्रीमद भागवतातील उदाहरण आहे. भक्त प्रल्हाद हिरण्य कश्यपूचा वध त्या नरसिंहाने केला आणि शेवटी भक्त प्रल्हाद हात जोडतात, भगवान माझे जे पिताश्री आहे त्यांचा उद्धार व्हावा. त्यावेळेला भगवंताचे शब्द आहे, प्रल्हादा केवळ तुझ्या वडिलाचाच उद्धार झाला असं नाही, आणि मी कोण उद्धार करणार? पावयंती कोलानी पृथ्वींचे. तू असा भक्त त्यांच्या कुळात जन्माला आला तर नुसतं तुझ्या वडिलाचाच उद्धार झाला असं नाही, हिरण्य कश्यपूचे 21 पाठीमागचे जे कुळ आहे तर त्यांचा काय झाला? उद्धार अशा प्रकारचा. मग भक्ताच्या भक्तीचं हे सामर्थ्य आहे. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. आणि म्हणून तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरु जोग महाराज
आधी करून सकळ संतांच्या चरणावर अर्पण करून या ठिकाणी मी तोडकी मोडकी सेवा करण्याचा प्रयत्न केला. नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील, मी काही फार विद्वान नाही, नेमकाच कीर्तन करायला लागलेलो आहे. पण या ठिकाणी योगायोगाने पूजनीय श्रद्धेय संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या वाणीने समाज अगदी मंत्रमुग्ध होतो आणि सतत सतत त्यांची वाणी ऐकाविषयी वाटते, असे पूजनीय श्रद्धेय श्री महाराज अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे ते उशिरा आले बरं झालं, नाही तर ते जर समोर बसले असते तर माझं धाडच नसतं झालं. पण असं लाख लोकांना सांगणं वेगळं आणि एका महान विद्वानाला त्यांच्या समोर बोलणं वेगळं. खरं म्हणजे आमच्या संस्थेत गुरुवर्यांच्या समोर परीक्षा असते आणि दुसरी आता ही माझी एक परीक्षाच झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करून बोलत असताना एखादा अपशब्द शास्त्र विसंवादी शब्द गेला असेल मला क्षमा करावी, अशीच प्रभूचरणी तुमच्या चरणी प्रार्थना करून वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायाचे आणि वैदिक परंपरेचे निष्ठावंत पाईक आणि या उत्सवाचे प्रेरणास्त्रोत, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं हा उत्सव सुरू आहे, असे परमश्रद्धेय वेदमूर्ती दादांनी हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचं रोप लावलं आणि ते 27 वर्षाचं झालं. आज आपल्या उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी वारकरी संप्रदायातील एक उमलतं व्यक्तिमत्व, उदयोन्मुख व्यक्तिमत्व, से हरिभक्तीपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज राऊत त्यांचं अत्यंत प्रासादिक असं कीर्तन झालं. कीर्तन अनेक प्रकारचे असतात, काही विचाराची कीर्तन असतात, काही बोधाचे असतात, काही प्रासादिक असतात, काही विनोदी असतात. पण आज जर आपण त्यांच्या वयाचा विचार केला तर अत्यंत उत्तम रीतीने त्यांनी अभंगाचं केलेलं वर्णन आणि त्याला दिलेली संत वाङ्मयाची अत्यंत चांगली पद्धतीची पुस्ती आणि प्रमाण, यातून त्यांचा विद्याव्यासंग स्पष्ट दिसतो आहे.
या वर्षीच्या आपल्या या संपूर्ण संकीर्तनामध्ये आपण सर्व युवा कीर्तनकार बोलावलेले आहेत. हेतू असा आहे की मुरबाड तालुक्यातील अनेक तरुणांना ते मार्गदर्शक ठरावं, प्रेरणादायी ठरावं. मी सर्व मुरबाडकरांना विनंती करणार आहे की उद्यापासून मोठ्या संख्येने उपस्थित व्हा आणि या उत्सवाची शोभा अधिक वृद्धिंगत करा. यावर्षी सर्व प्रवचनं ही अत्यंत तरुण अशा प्रवक्त्यांची आहेत. आजचं आपण प्रवचन जर ऐकलं तर तुम्हाला निश्चितच आनंद होईल. अशा स्वरूपाचं वारकरी संप्रदायाची भक्ती याच्यावरचं ते विस्तृत आणि प्रासादिक असं प्रवचन आहे. उद्या या प्रवचनाचा उत्तरार्ध ऐकायला मिळणार आहे संध्याकाळी 4:30 वाजता. मोठ्या संख्येने या. हरिभक्तीपरायण श्री उमेश महाराज बागडे हे आपला उत्तरार्ध उद्या मांडतील. उद्याला संध्याकाळी अखिल भारतीय साधू समाजाने ज्यांना महामंडलेश्वर या पदवीनं विभूषित केलं असे हरिभक्तीपरायण श्री अमृताश्रम स्वामी अर्थात अमृत महाराज जोशी यांचं कीर्तन होणार आहे. तर सर्वांनी त्या कीर्तनासाठी उपस्थित राहावं. ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी ज्ञानेश्वरी पारायणाला बसावं. सकाळी 7:30 ते 11:30 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण चालतं. त्यामध्ये महिला आणि पुरुषांनी अधिक संख्येने बसले पाहिजे. त्याचबरोबर सायंकाळच्या सत्रात जे ज्ञानदान चालतं त्याच्यामध्ये आपण सर्वांनी आपलं उपस्थित राहून योगदान द्यावं. मुरबाडचा उत्सव हा संपूर्ण प्रभागामध्ये अत्यंत दैदिप्यमान म्हणून विख्यात आहे. तर माझी सर्वांना विनंती राहील की आपण आपली मौखिकदृष्ट्या याची जाहिरात करणं आणि लोकांना बोलावणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. उद्यापासून मोठ्या संख्येने उपस्थित राहा. या ठिकाणी जी बाहेरगावून येणारे लोक त्यांना ती अडचण असते, पण संध्याकाळी प्रवचनाला आल्यानंतर त्यांच्यासाठी प्रसादाचं पण नियोजन आहे. त्यांनी महाप्रसाद इथंच घ्यायचा आहे आणि कीर्तन ऐकूनच मग घरी जायचं आहे. आलेले सर्व गायक वादक यांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. आपण सर्वांनी काल्याच्या कीर्तनापर्यंत आपलं या ठिकाणी योगदान द्यावं आणि दादांच्या उत्सवामध्ये आपल्या या यज्ञात आपली समिधा टाकावी. आज चांगला योग आहे की ज्ञानेश्वर महाराजांचे स्वतः वडील पण कीर्तनाला उपस्थित आहेत. मला हे सांगताना आनंद होतोय की आपल्या मुलाचं इतकं सुंदर कीर्तन ऐकण्याचा योग आला. धन्य पिताश्री म्हटले पाहिजेत ते. त्याने अशा चांगल्या स्वरूपाच्या एका प्रवक्त्याला जन्म दिला. तेव्हा त्यांचंही मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुनरागमनायचं आपण या उत्सवाला येत राहावं अशा स्वरूपाचं संदेश त्यांच्यापर्यंत देतो. यानंतर पुढील कार्यक्रमाचं योगेंद्र बांदर निवेदन देतील. आजचे अन्नदाते माननीय दशरथ शिवराम पोष्टे अध्यक्ष आळंदी धर्मशाळा, त्याचबरोबर माननीय मोहन शेठ आत्माराम सासे माजी नगराध्यक्ष मुरबाड आणि अल्पोहार, माननीय सागर सुरेश काबे अध्यक्ष खादी ग्रामोद्योग मंडळ, या मान्यवरांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी येऊन महाराजांच्या शुभ हस्ते आपला श्रीफळ आणि पुष्पहार घ्यावा ही त्यांना विनंती आहे. धन्यवाद. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.